आमच्या बाळाचा पहिला वाढदिवस हा निर्णय आमच्यासाठी खूप सोपा नव्हता. घरातलं पहिलं बाळ, पहिला वाढदिवस. आजूबाजूंच्या मनात एकच विचार, मोठी पार्टी करायची, सगळ्यांना बोलवूया. आणि ते चुकीचंही नव्हतं म्हणा, कारण त्यांच्या काळात वाढदिवस म्हणजे आनंद दाखवायचा दिवस असायचा. पण आजची पिढी वेगळा विचार करते आणि आम्हालाही मनापासून वाटत होतं की हा दिवस दाखवण्यासाठी नाही, अनुभवण्यासाठी असावा. सुरुवातीला जेव्हा आम्ही म्हणालो मोठी पार्टी नाही, आम्ही मान्याला वेकेशनला घेऊन जाणार आहोत, तेव्हा त्यांना धक्काच बसला. नकारार्थी होता. प्रश्न होते, इतक्या लहान बाळाला कशाला, तेही परदेशी, त्यापेक्षा घरीच नीट करू. लोक काय म्हणतील, तिला सांभाळायला जाईल का? आणि अजून असे बरेच प्रश्न. आम्ही शांतपणे त्यांना समजावलं, मान्य आहे, मान्याला अजून तशी समज नाही, तिच्या आठवणीतही हे काही राहणार नाही. पण त्यांचा मेंदू सगळं अनुभवतो. नवीन ठिकाणं, नवीन आवाज, निसर्ग, प्रवासाची हालचाल, हे सगळं ब्रेन डेव्हलपमेंटसाठी खूप महत्त्वाचं असतं. प्रवासामुळे बाळ जास्त अडॅप्टेबल होतं आणि बदलांना घाबरत नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं, आईबाबांसोबत मिळणारा अनइंटरप्टेड टाईम हा कोणत्याही पार्टीपेक्षा एक मोठं गिफ्ट असतं बाळासाठी. आणि आईबाबा लक्षात ठेवतील की या सगळ्या आठवणी आयुष्यभरासाठी. त्यांच्यासाठी हे सगळं नवीन होतं, कारण त्यांच्या काळात असं होत नव्हतं. पण त्यांनी शांतपणे विचार केला. आम्ही त्यांना हेही सांगितलं, मोठी पार्टी फ्युचरमध्ये नक्की करू, जेव्हा तिचे मित्रमैत्रिणी असतील. पण बाळाचं हे पहिलं वर्ष परत येणार नाही. हळूहळू त्यांची चिंता कमी झाली आणि शेवटी तयार झाले. आणि आम्ही मोठ्या DJ पार्टीला स्किप करून एक फॅमिली ट्रिप प्लॅन केली, तेही व्हिएतनामला. येस, आमची पहिली इंटरनॅशनल ट्रिप आणि मान्याची पहिली ट्रिप, तीही इंटरनॅशनल. आणि तेही मान्याच्या कम्फर्टमध्ये. सेलिब्रेशन छोटंच केलं, पण आठवणी मात्र मोठ्या आहेत. प्रत्येक कुटुंबाचा निर्णय हा वेगळा असू शकतो, पण पालक म्हणून बाळासाठी योग्य काय आहे ते आपण केलं पाहिजे असं मला वाटतं. आम्ही हा वाढदिवस फोटोसाठी नाही, तर आयुष्यभराच्या आठवणींसाठी केला आहे. तुम्ही तुमच्या बाळाचा वाढदिवस कसा सेलिब्रेट केला? मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशाच कोणत्या पॅरेंट्सना तुम्ही ओळखत असाल तर त्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा. आणि आमच्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.